त्याची जी घटना आहे त्या घटनेमध्ये आज नाही पक्ष स्थापन झाल्यापासून फ्रंटलचे 5 विभाग आहेत आणि सेल आपल्याला तसे वाढवता येत आहेत। फ्रंटलमध्ये एक येते फादर बॉडी, दुसरं येतं राष्ट्रवादी महिला काँग्रेस, त्याच्यानंतर युवकची बॉडी आणि त्याच्यानंतर विद्यार्थी आणि सेवा दल हे फ्रंटलचे प्रमुख म्हणून त्या ठिकाणी पक्षाच्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये असतं। हे मी आज आपल्याला या ठिकाणी दाखवतोय आणि हाच कागद दाखवून महाराष्ट्राच्या जनतेची दिशाभूल करण्याचं काम हे त्यांनी केलेलं आहे। त्यांनी असं सांगण्यात आलं की सेवा दल, ओबीसी सेल, सामाजिक न्याय, अल्पसंख्याक हे सेल फ्रंटल 1 आर्टिकल मधलं आपलं त्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये जे निवडणूक आयोगाला दिलेलं पत्र आहे त्याच्यावरची ही माहिती आहे। त्याच्यानंतर तुम्हाला जी माहिती भेटली माध्यमामध्ये आली ती डायरेक्ट 30 ची आली, त्याच्यामध्ये 28 चा पेपर हा पूर्णपणे वगळण्यात आलेला आहे। ही आहे आमच्या पक्षाच्या कॉन्स्टिट्यूशन मधलं 28.1, त्याच्यामध्ये एससी, एसटी, ओबीसी, मायनॉरिटी, किसान, लोकल बॉडी जितक्या काही सेल आहेत ते ह्या 28 मध्ये ऍड केलेले आहेत आणि त्या निवडणूक आयोगाकडे देण्यात आलेले आहे। हे आजचं नाही तर हे कॉन्स्टिट्यूशन मध्ये ज्या वेळेस पक्ष स्थापन झाला त्यावेळेस पासून यांना सेलचा दर्जा देण्यात आलेला आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची कशी बदनामी होईल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची प्रतिमा कशी मलिन होईल यासाठी सातत्याने प्रयत्न रोहित दादांच्या टीमकडनं केला जातोय। माझं त्या टीमला एवढंच सांगणं आहे, जितकं लक्ष तुम्ही आमच्या पक्षावरती देताय तितकंच लक्ष तुम्ही तुमच्या आमदारावरती द्या, तुम्ही तितकंच लक्ष तुमच्या खासदारावरती द्या, तितकंच लक्ष तुमच्या संघटनेतल्या पदाधिकाऱ्यावरती द्या, कारण ते तुमच्या पक्षात नाही तर दुसऱ्या पक्षात आहेत। आज तुमचे मोहोळचे आमदार कुठल्या पक्षाच्या नेत्याचं बॅनर लावून त्या ठिकाणी कार्यक्रम घेतात हे तुम्ही पाहावं। सोलापूर जिल्ह्यामधले तुमचे आमदार, तुमचे खासदार कुठल्या पक्षाच्या नेत्याच्या बॅनर खाली काम करतायत हे सुद्धा तुम्ही पाहावं आणि मग आमच्या नेत्यावरती बोलावं नये, एवढीच विनंती आज आपल्या माध्यमातून आज आम्ही करतोय। ह्याच्या पुढे जर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावरती टीका टिप्पणी केली तर जशास तसं उत्तर आमच्याकडनं दिलं जाईल। सातत्याने रोहित पवार हा आरोप करतात की सुनेत्रा पवार या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष आहेतच, परंतु अजित पवार यांच्या निधनानंतर सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल यांनी खरं तर कॉन्स्टिट्यूशन मध्ये चेंज मोठ्या प्रमाणात केलेले होते। कॉन्स्टिट्यूशन मध्ये चेंज असे करण्यात आलेले होते की जिथे वर्किंग कमिटीला सगळे निर्णय घेण्याचे अधिकार होते त्या ठिकाणी प्रेसिडेंट/वर्किंग प्रेसिडेंट असा उल्लेख जो आहे तो या सगळ्या नवीन कॉन्स्टिट्यूशन मध्ये नमूद करण्यात आलेला होता आणि यालाच आक्षेप कुठेतरी सुनेत्रा पवारांनी घेतला आणि सुनेत्रा पवारांनी खरं तर पत्र लिहिलं इलेक्शन कमिशनला की त्याच्या पार्थिवाला अग्नी देण्याच्या आधीच काही लोकांकडनं राजकारण त्या ठिकाणी चालू झालं होतं। पक्षामधला काही अंतर्गत निर्णय आहेत ते निर्णय बाहेर सांगून नाही, पूर्णपणे आमच्या पक्षातील नेत्यांनी अजितदादाच्या कुटुंबाच्या ताब्यात कसा पक्ष राहील यासाठी प्रयत्न केलेला आहे। अनेक लोकांनी डावपेच चालू केलेले होते, त्यांचे डावपेच हाणून पाडण्यासाठी अशा पद्धतीचं काही बदल करावे लागले असतील तर केले असतील, परंतु याबाबत वरिष्ठ नेते तुम्हाला योग्यरित्या सांगतील। मी पूर्ण करतो त्याबाबत वरिष्ठ नेते सांगतील, वहिनी पुढच्या काळामध्ये यावरती आपल्याला ही सांगतील, परंतु आमच्या पक्षामध्ये जर कोणी चुकला सर्व नेते या ठिकाणी काम करतात, पुढील काळात त्यांच्याच नेतृत्वात हा पक्ष पुढे जाईल। अध्यक्ष होणार होत्या अवघ्या 10 दिवसानंतर, तर मग 16 तारखेला हे पत्र देण्याची घाई का करण्यात मी आपल्याला 10 दिवसानंतर हे पत्र देण्यात आलं की मधल्या काळामध्ये जो काही पत्रव्यवहार झाला असेल तो नलिफाय करण्यात यावा। अजितदादाच्या अपघाती निधनानंतर बारामतीमध्ये विद्या प्रतिष्ठान या ग्राउंड मध्ये पार्थिव ठेवलं असताना काही त्या ठिकाणी राजकीय घडामोडी घडत होत्या, जेणेकरून अजितदादाचं कुटुंब या गोष्टीपासून दूर राहिलं पाहिजे, या पद्धतीच्या हालचाली त्या ठिकाणी करू नये एवढंच आमचं म्हणणं आहे। लुडबुड करू नये, परंतु राष्ट्रीय अध्यक्षांना अंधारात ठेवून, सुनेत्रा पवारांना अंधारात ठेवून तुमच्या 2 नेत्यांनी हे काम केलंय का? हे तुम्हाला मान्य आहे का? नाही, आमच्या नेत्यांनी काय केलंय, कशासाठी केलंय ते वहिनी पुढे त्यांनी सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत, वहिनीलाही त्या माहिती आहेत। त्याच्यामुळं आमच्या पक्षांतर्गतला तो विषय आहे, त्याच्यामुळे इतरांनी याच्यामध्ये आपली लुडबुड थांबवावी एवढंच आमचं म्हणणं आहे।
परंतु सुनेत्रा एवढं पवार सर्व घडत असताना राष्ट्रीय अध्यक्षांची ऐवजी कार्याध्यक्षाकडे ताकद द्यावी, त्यांच्याकडे सर्वाधिकार द्यावे, एवढी तुम्हाला ज्यांनी पत्रावर गरज सही का केली वाटली? त्यांना एवढं असं का वाटलं? सगळे ज्या वेळेस राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून अजितदादा म्हणून बसवलेलं आहे आणि त्याच्यानंतर जे काही पत्रव्यवहार झालाय तो कुटुंबाच्या ताब्यात पक्ष राहावा यासाठीच झालेला आहे. ही पक्षांतर्गतचा विषय आहे, त्याच्यामुळं आम्ही ह्या सगळ्या गोष्टी बाहेर सांगू शकत नाही. आमच्यावरती अजितदादाचे संस्कार आहेत, त्याच्यामुळं जे काही राजकारण काही लोकांनी चालू केलं होतं त्या राजकारणामध्ये आमचा पक्ष दादांच्या कुटुंबाच्या ताब्यात राहावा यासाठी केलेलं आहे आणि याबद्दल सविस्तरपणे आमचे ज्येष्ठ नेते बोलतील. राष्ट्रीय कार्यकारिणी झालेली नसताना संविधानामध्ये तुमच्या पक्षाची जी घटना आहे त्याच्यामध्ये जो बदल करण्यात आला, तुमचं संविधान असं सांगतं की त्याच्यासाठी राष्ट्रीय कार्यकारिणी होणं अपेक्षित आहे. जर राष्ट्रीय कार्यकारिणी एखादी व्यक्तीचा अपघाती किंवा पक्षामध्ये इमर्जन्सी आलं तर पक्षाकडून जो सेकंड फळीचा नेता असतो त्याच्याकडे ते अधिकार दिले जातात किंवा ते बाय डिफॉल्ट तसा कॉन्स्टिट्यूशन नुसार जात असतात. ते जनरल मी तेच सांगतोय, परंतु आमच्या पक्षामध्ये कार्याध्यक्ष या नाव राष्ट्रीय कार्याध्यक्ष म्हणून प्रफुल्लभाई त्या ठिकाणी काम पाहिजे. या सगळ्यांनी मिळून जनरल सेक्रेटरी तटकरे साहेब पण होते, या सगळ्यांनी मिळून मीटिंग बोलवली आणि मीटिंगच्या नंतर सुनेत्रा वहिनी राष्ट्रीय अध्यक्ष होतील यासाठी पूर्णपणे प्रयत्न केला आणि वहिनी दादाच्या कुटुंबाच्या ताब्यात पक्ष देण्याचं काम केलं. परंतु